राजा रामचंद्र महाराज गुरुनाथ महाराज की जय जय। जालन्याला रामानंद महाराजांनी प्रल्हाद महाराजांना बोलवलं तर पूर्वीचा एक प्रसंग सांगायचा विसरलो. त्यांनी पंजा दाखवला. काही लोकांचं पंजावर अजूनही प्रेम आहे. धन्यवाद. काय झालं, काळ्याच्या ओसरीवर येण्याच्या पूर्वी रामाच्या मंदिरातच महाराज राहायचे आणि आपल्याला दिनचर्या सांगितलेली आहे. सकाळी 3:30 वाजता उठून महाराज आमचे उपर्ण पातळ असं तोंडावर घ्यायचे, मांडी घालायचे आणि ध्यान करायचे. साष्टांग वंदुनी सद्गुरु रायासी, साष्टांग वंदुनी सद्गुरु रायासी, साष्टांग वंदुनी सद्गुरु रायासी, चिंतावी मानसी गुरु महाराजांनी संक्रांतीला ग्रहदान केलं आणि माघ महिन्याला पौष संपल्यानंतर माघ लागतो आणि फाल्गुनात शिमगा असतो. शिमगा आपल्याला माहिती आहे कशासाठी प्रसिद्ध आहे, ते काही खूप करून सांगायचं सुद्धा. तर त्या दिवसामध्ये कोणाची होळी मोठी होठ लागायची, पैन लागायची. देशपांड्याच्या गल्लीतली का कुलकर्ण्याच्या गल्लीतली का माळीपुरातली का सावजीपुरातली कोणती होळी मोठी, जो जास्तीत जास्त चोऱ्या करून लाकडं गवऱ्या जमा करील त्याची होळी. म्हणून आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या गल्लीमध्ये लोक चोऱ्या करायला बाहेर पडायचे. तर चोऱ्या म्हणजे कशा असायच्या, कोणाच्या घरादाराचं काही नुकसान करायचं पण बाहेर पडलेले लाकडं लुकडं. सखाराम बोबडे नावाचा, नामदेव दानवे नावाचा आणि बंडू वारीक, मला वाटते वारीक 2 असावे, पण गोरा वारीक असं वर्णन आलेलं आहे. गोरा किती बारीक लक्षात होतात ना. म्हणजे ज्या गावातल्या संतांचं वर्णन सांगायचं त्या गावातले माणसं जर बसलेले असले अशी भानगड मी काळ सांगितलं असता तर डॉक्टरने गावभर सांगितलं असतं आमचा सखा ही माहिती गंमत केली बरं का डॉक्टर साहेब. आमच्या डॉक्टरवर खूप प्रेम असल्यामुळे आम्ही एखाद्या गेलो. गोरा बंडू नावाचा वारीक हा 3 अजून काही 10-5 मित्र असतील बरोबर, तिघांची नावं प्रसिद्ध आहेत. हे त्या भागामध्ये चोऱ्या करण्यासाठी बाहेर पडलेले, पण जाता जाता राम मंदिरापासून चालले. त्यांचा एक समज असा होता की महाराज बहुधा नेहमी जागेच असतात, नेहमी जप करत बसतात. मग आपण थोडं डोकवून तरी पाहू, झोपलेले असले तर बरंच झालं, मग काही हरकत नाही, शेजारी सुद्धा चोरी करता येईल. म्हणून अशा पूर्वीच्या घराच्या दाराला अशा फटी असायच्या पहा,
दोन दोन फळ्याच्या मध्ये अशी जागा सुटलेली असायची. जसं जसं त्या दाराचं वय व्हायचं तसं त्याच्या त्या फटी मोठ्या व्हायची. काय वळून वळून बारीक होती. या पोरांनी पाहिला, अरे बाबा काय दिसलं? शिवरात्रीच्या दिनी अकल्पित, शिवरात्रीच्या दिनी अकल्पित दृश्य असे दिसले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले. अकल्पित आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले. सखा राम गोपडे होता, नामदेव दान में होता, गोरा बंडू सोबत, गोरा बंडू से सोबत घेऊन बाहेरी पडले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले. राम मंदिर मार्गावरून फिरत असता सोळी लागली, होळी सडतो आला म्हणून, होळी सडतो आला म्हणून, धांडोळू लागले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले. द्वार बंद पटीच्या त्या मधुरी, द्वार बंद पटीच्या त्या मधुरी, प्रकाश दिसला आम्हाला कुणी. सहज पाहता काळीज आमुचे, सहज पाहता काळीज आमुचे, जणू फाटू लागले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले, आम्हाहे शिवशंकर भासले. महाराज या तिघांनी त्या फटीतून पाहिलं आणि तो दानवेचा पोरगा अगदी बेशुद्ध पडायच्या चोचरीच वळली, त्याची बोंबड्याची बोंबडी वळली. काय दिसलं काय तर प्रल्हाद महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत, तोंडावर तो उपर नाही, पण एवढ्या मोठ्या सापाने त्यांच्या अंगाभोवती विळखा घातला आणि तो साप मस्तकावर असा फणा करून बसलेला आहे. महाराज नुसता साप पडल्याबरोबर तोंडात येतो, अरे बाप, आणि असा तो भयानक साप महाराजांच्या अंगावरती गुंडावर असा फणा करून बसलेला आहे. एक म्हणजे आलटून पालटून पुन्हा पुन्हा पाहतात आणि मनामध्ये वाईट विचार. आता आपण आरडाओरडा केला, लोक जमा केले, तरी याने जर पंजा खाली घेता घेता महाराजांना कुठे तरी जाऊ शकेला तर आपले महाराज आपल्याला उद्या दिसणार नाही. काय होतं ते होऊ द्या बाबा. आपण घरी गेले, चोऱ्या शोधल्या, 12-14 वर्षाचे पोरं, 12-14 वर्षाचे पोरं, काय हौस होती चोऱ्या करायची, पण महाराजावर काय प्रेम होतं. आपल्या महाराजांना कुठे दिसतात तरी सांगता येत नाही. आपण ही वाईट वार्ता आपल्या तोंडाने कोणाला सांगायची नाही. आपल्या घरी जाऊन झोपले, पण झोप कुठे येते, आपल्या महाराजांचं काय होणार. दळमळ करू लागले, काकडाची वेळ आलेली आहे, जाऊन पाहू बरं काय झालं.
शेषाने जणू श्री सद्गुरुला सर्वांगाला विळखा घातला काय घडे न कळे आता काय घडे न कळे आता परतची घरी गेले अमाहे शिवशंकर टाकण्याच्या वेळेला काहीतरी लोक जमा झाले असतील लोक जमा झाले होते पण कशासाठी प्रभात समय प्रभात समय ये मुनी बघता काकडा तिथे सुरूच होता काकडा तिथे सुरूच होता घडले तेना कुणाशी सांगा घडले तेना कुणाशी सांगा अवचित प्रभू भरले आम्हाले शिवशंकर महाराजाचं सुरवे काकड आरती परमात्मा या रघुपती राजा राम जय शिवा उवारी जैसे धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुराजाची सगळं आटोपलं आणि मग महाराज प्रसाद वाटण्यासाठी जेव्हा महाराजांनी प्रारंभ केला आता मुलं होते धावत धावत आले मागे जाऊन सगळ्या शेवटी प्रसाद घेतला या तिघांना मागे ठेवलं सगळ्यांच्या हातावर प्रसाद दिला सगळे लोक निघून गेले या तिघांना प्रसाद देताना सांगितलं घडले देना कुणाशी सांगा आज ते तुम्ही पाहिलं त्याच्यात कोणाला सांगितलं ना तुमचे डोळे जातील तुम्ही आणले वा तुमचं काय असतं बा खरे संत स्वतःला झाकून घेतात तुम्ही किती साधना केली मी किती त्याग केला किती उपासना केला हे झाकून घेतात आणि नाटकी संत सगळ्या गोष्टीचं प्रदर्शन करतात कष्टाचं प्रदर्शन करतात काय काय सांगावं पण आपल्याला कोणावर शब्द सुचत नाही मला छान हे कोणाला सांगू नका मी तर म्हणलो असतो तू आला होता का तू होता हो मग मोबाईल नव्हता माझा फोटो पण काढला नाही परत काय लोकांना आजकाल तर इतिहास काय काय फोटो काढतात ते समजत तेव्हा घडले ते ना कुणाशी सांगा अवचित प्रभू बोलले हे बघा तुम्ही पाहिलं ते कोणाला सांगू नका तुमचे असं होईल तसं होईल भीती दाखवायचा भाग होता कोणाला शापशिवाय आयुष्यात महाराजांनी दिले अहो महाराजांना लोकांनी काय काय काही लोकांनी इतका त्रास दिला काय सांगू तुम्हाला योग आला वेळ असला तर मी बरोबर सांगेल तुम्हाला त्यात तुमच्यापैकी कोण होतं त्रास दिला हे सांगेल तुम्ही समोरच समोर पाहतो पण आज नाही विरोधाचा भाग सोडा महाराजांनी सांगितलं की कोणाला सांगू नका ते बिचारे घरी गेले मग हे सांगितलं केव्हा महाराजांनी देह ठेवल्यानंतर जेव्हा संकलनाला आमच्या विनायकरावांनी प्रारंभ केला तेव्हा या तिघांची भेट झाली त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही दृश्य पाहिलेलं आहे पण आजपर्यंत आम्ही सांगू शकलो नाही आम्हाला भीती वाटली होती की आमचे डोळे जातील का विनायकराव म्हणले आता अजून इथून 50 वर्ष तुमचे डोळे फुटणार नाही पुरावा पाहिजे असतो अशा गोष्टी आणि हे एकही त्याच्यामध्ये कुलकर्णी देशपांडे दोषी नाही दोन माळ्याचा पोरा एक वारकाचा पोरा आहे आणि हे सगळ्यांना खेळण्यातल्या लोकांना माहिती आहे कोणाला मी काही आवाज तो गप्पा मारतो असं वाटायचं बिलकुल कारण नाही हा असा प्रसंग घडला म्हणजे
काय अवस्था असली पाहिजे प्रल्हाद महाराजांच्या साधनेची. साप आला काय गेला काय. आपलं कसं आहे, डासासाठी सुद्धा आपण समोर मगर छाप, पाठीमागे उलट छाप, इकडे दक्षिण छाप, इकडे उत्तर छाप, 4 उदबत्त्या लावतो आणि मग शिंगा देतो. पण आपलं ध्यान लागलं आणि अख्खा सापच्या साप अंगावर चढला, पण प्रल्हाद महाराजांचं ध्यान मोडलं. ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. दुःख जन्माचे ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, लागले देहीच विदेही होऊन गेले अशी अवस्था होती. बरं, आता यानंतर रामनवमीचा उत्सव आला आणि महाराजांनी काय सांगा, आमच्या जालन्याचं आम्हाला फार भूषण वाटतं. का वाटू नये. सांगू आमच्या जालन्याची गंमत तुम्हाला. ऐकूनच घ्या, पटेल तर पटेल, न पटेल तर न पटेल, ऐकायला काय लागतं. आणि आज बळजबरीने तुम्ही ऐकावंच लागेल. तुम्ही हरे राम म्हणेपर्यंत तुम्ही उठूच शकत नाही. ऐकून धन्य ही जालना नगरी, धन्य ही जालना नगरी, धन्य ही जालना नगरी. संत महल पावन केली, संत महल पावन केली, केंद्रस्थानी राहिली, अहो केंद्रस्थानी राहिली, धन्य ही जालना नगरी. केंद्रस्थानी राहिली म्हणजे कोणत्या दृष्टीने केंद्र आहे याला. नागपूरकडच्या लोकांना, साखरखेड्याकडच्या लोकांना गोंदवल्याला जायचं असलं तर मध्ये कोणतं स्थान आहे. केंद्रस्थानी राहिली. गोंदवल्यावर यायचं असेल साखरखेड्यात तरी मध्ये कोणतं लागतं, जालना. पण दुर्दैवानं जालना नाव का पडलं काय नाही. गावाचं नाव जालना असलं तरी आम्ही प्रत्येकाला म्हणतो याल ना, आमच्या गावाला याल ना. राम आहे. काय काय आहे जालन्याचं वैशिष्ट्य आहे का आपण. महासिद्ध ते गणेश क्षेत्र, महासिद्ध ते गणेश क्षेत्र, राजूर नामे असे प्रसिद्ध. राजूरचा गणपती आमचा असा प्रसिद्ध आहे म्हणा की ज्याच्याकडे आपल्या चतुर्थीला रात्र रात्र पाळी लाईन लावावं लागतं. जालन्यातून किमान 3,500 माणसं पाळी जातात. काही औरंगाबादून येतात. जालना ते राजूर सिद्ध गणेश. महासिद्ध क्षेत्र गणेश क्षेत्र, राजूर नामे असे प्रसिद्ध. माहुरवासी अंबड ग्रामी, माहुरवासी अंबड ग्रामी, मत्स्योदरी शोधरी अशी जालना नगरी.
दर्शन आहे. आज जालन्यातली प्रत्येक व्यक्ती नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनाला जातो. इतकं प्रसिद्ध क्षेत्र आहे. अजून आनंदी स्वामी योगीराज आनंदी स्वामी योगीराज राम मंदिरी ध्यान करीत दत्तावतारी सद्गुरू संजीवन समाधी घेतलेले 250 वर्ष झाले त्यांना. त्यांचं स्थान आहे, त्यांचं समाधी स्थान आहे. आणि आमच्या इथं दरवर्षी आषाढीचा त्यांचा उत्सव साजरा होतो. कलेक्टर डिक्लेअर सुट्टी असते, एवढी त्यांची प्रसिद्धी आहे. पंढरपूरला जे लोक जाऊ शकत नाही ते सगळे आमच्या जालन्यामध्ये आनंद स्वामीच्या दर्शनाला येतात महाराज. आणि आपल्याला जवळचे का तर आनंद सागर जाण्याच्या आधी तिथे आनंदी स्वामी येऊन ध्यान करत होते. आणि ज्या जागेवर आनंदी स्वामीने ध्यान केलं तिथे आनंद सागरांचा 13 कोटी जप झाले महाराज. त्याच ठिकाणी वृंदावन बांधलेलं आहे. आणि तिथं पहिल्यांदा आनंदी स्वामींच्या पादुका रामानंद महाराजांनी प्रस्थापित केल्या. आता आनंद सागरांना सुद्धा त्या भूमीवर बसावं लागलं. की पावन भूमी आहे, तिथे संतांनी पासून नामजप केला, त्याला तुमच्या आमचे पाय लागू नये म्हणून सुंदर तुमचे वृंदावन केलेलं आहे. एकीकडे आनंद स्वामींच्या पादुका आनंद सागराने सांगितलं होतं, माझं पुढं वृंदावन करायचं नाही, माझ्या पादुका स्थापन करायचं नाही, माझं मंदिर बांधायचं नाही. आमच्या रामानंद महाराजांनी आनंद सागरांचं स्मारक म्हणून आनंद स्वामी एकीकडं आणि दुसरीकडे आनंद सागरांच्या पादुका मांडलेल्या आहेत. तिसरीकडे या रामभूमी 13 कोटी जप केला आणि लोकांकडून करून घेतला. मंदिराच्या खोट कामापासून तर अगदी रंगकामापर्यंत 13 कोटी जप त्यांनी करून घेतला. त्या रामभाऊ महाराजांचं स्मारक एकीकडे त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहे. 1942 वर्ष शिल्लक होता. 1935 साली आमच्या प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांच्या पादुका तिथे ठेवल्या. रिकामाच प्रमाण आहे. महाराजांचे ही कर्मभूमी आहे, तिथे त्या पादुका स्थापन केल्या. आनंद स्वामी योगीराज राम मंदिरी ध्यान करीत त्यात पत्रेचे झळक कसे जी, त्यात पत्रेचे झळक कसे जी, पंढरपूर बनली अशी आनंद सागरांना सांगितलं की गोविंद बुवा 2 मुलं झाले, 1 मुलगी झालेली, प्रपंच अवघाची करावा, परी काही परमार्थ करावा. परमार्थ अवघाची बोलवावा ते विहित नव्हे. सकल जीवाचा करी तो सांभाळ. आपण प्रपंचाची काळजी करू नका. एकांतात जाऊन जप करायची सवय मोठलं चांगलं नसतं. एकांतात जाऊन काही जप करा. आनंद सागर महाराज आमच्या अंबडून निघाले. पूर्वीच्या काळी पद्धत होती अशी उत्तरेकडे जावं, लोक दक्षिणेकडे नेत असतात. आपण जाताना उत्तरेकडे जाऊ. पण उत्तरेकडे येत असताना जालन्याकडे शिखर दिसलं आणि तिथे आनंद सागर थांबले. आनंद सागर विरताची आले या भूमीवर, विरताची आले या भूमीवर, गुरु कृपेने स्थळावर, गुरु कृपेने स्थळावर राम मंदिर जाहर श्री सद्गुरुनी राम प्रभूशी स्थापित करून रामानंद प्रल्हाद गुरु, रामानंद प्रल्हाद गुरु, बहुपरी सेवा के
दिवस झाले. अशा जलना नदीमध्ये प्रल्हाद महाराजांचं पहिलं रामायण. आज रामायण महाराज नुसतं ऐकतच होते. रामायण महाराज ऐकत होते. आज जन्माचा दिवस आहे, चैत्र शुद्ध 9. आज महाराज स्वतः रामानंद महाराज जन्माच्या कीर्तनासाठी उभे राहिलेले आहेत. सुंदर गणेश टोपी घातलेली आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांनी पहिल्यांदा घातलेली गणेश टोपी आयुष्यभर सांभाळून ठेवलेली आहे. कपडी घातलेली, आतापर्यंत फुगडी घेतलेली असे रामानंद महाराज. मधुमासे शीते पक्षे नवम्यां कर्कटे शुभे पुनर्वस्वक्षसहिते उच्चस्थे गृहपञ्चके मेषं पूषणे सम्प्राप्ते पुष्पवृष्टिसमाकुले आविरासीत् जगन्नाथः परमात्मा सनातनः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजा रामचन्द्र महाराज की जय. रामानंद महाराज एकदम प्रसन्न झाले होते. खूप सुंदर भजन केलं, उंच उंच टाळ्या वाजवून भजन केलं आणि प्रल्हाद महाराजाच्या दंडाला धरून त्यांना गाभाऱ्यात केलं. 1920 सालचा हा प्रसंग आहे. प्रल्हाद महाराजांनी गाभाऱ्यात केलं आणि अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने आयुष्यभर त्या रामाची पूजा केली, आराधना केली. ते श्री राम पंचायतन. आज रामानंद महाराजांनी प्रल्हादाला केलं आणि ते नियम सांगितले. साधारण द्वादशीचा व्रत, एकादशीचा उपास, पौर्णिमेचा वगैरे वगैरे नियम सांगितले. आणि या रामाचं तीर्थ घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असा हे नियम सांगितला. असा नियम आणि महाराजांनी तो आयुष्यभर पाळला. हनुमत जन्मापर्यंत महाराज इथे राहिले. इथले प्रल्हाद महाराज साखरखेड्यात आल्यानंतर काही ना काही निमित्ताने 2 वर्षात 4-5 ठिकाणी साखरखेड्यात त्यांना राहावं लागलं. आणि मग सदाशिव दस्तकी त्यांच्या वाड्यात काही दिवस राहिले. तिथून बालनाथ मंदिरामध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आणि तिथे मात्र महाराजांचं स्थिर असं जीवन आता चाललेलं आहे. 2 गोष्टी झाल्या. सद्गुरू प्रल्हाद महाराज या बालनाथ मंदिरात राहायला लागल्यापासून बालनाथाच्या उपासनेला एक तेज आलं. काय असतं, मूर्ती कितीही सुंदर असू द्या, लाखो रुपयाची मूर्ती असू द्या, पण त्या मूर्तीमध्ये तेज केव्हा येतं माहिती आहे आपल्याला? प्रतिमायां तु सान्निध्यम अर्चकस्य तपोबलात्. अर्चकस्य तपोबलात्. अर्चकाच्या उपासनेवर मूर्तीचं तेज अवलंबून असतं. प्रल्हाद महाराज तिथे राहायला लागले. रामाची उपासना व्हायला लागली. रामाबरोबर बालनाथाचीही उपासना व्हायला लागली. हळूहळू सगळं प्रकरण वाढत अव्याहत नामस्मरणाचा प्रचार करण्यासाठी महाराज फिरत होते. अनेक गावोगावी जायचे आणि महाराजांचा स्वभाव होता काय, त्याच्या घरी उतरले मग 2 माणसं असू द्या, 4 माणसं असू द्या, शिकल 50 माणसं असू द्या,
उपासना करायची आणि उपासना केल्यानंतर प्रवचन करायचं. आता मला सांगा, 4 माणसासाठी 1.5 तास प्रवचन कोणी करेल का? फार वाईट सवय असते प्रवचन करायला, कीर्तन करायला. माणसं कमी दिसले की त्यांची बॅटरी डाऊन. पण प्रल्हाद महाराजांना फक्त समोर एक जीव जर दिसला ना, त्याचा उद्धार व्हायला पाहिजे. हेतू काय आहे? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वेदी उपकार, देह कष्ट वेदी उपकार, देह कष्ट उपकार. आणि मग एका व्यक्तीसाठी 4 व्यक्तीसाठी 1.5 तास प्रवचन करायचे. हेतू पुरस्कार असा की हा नाही जास्त वेळ एक माळका होईना जप करेल, माझ्या नामाचा एक वेळ जप केला तरी पुष्कळ नाही. आज याचा पण त्याची बायको करील, त्याची मुलं करतील, त्याची नातू करतील. हे झालं पाहिजे, लोट घरात पसरलं पाहिजे. आणि वैशिष्ट्य असं असायचं, कोणीही असू द्या तो नामस्मरण कसा करू शकतो हे महाराज अगदी पटवून द्यायचे. महिला मंडळ जर म्हणाले की आमच्या मागे एवढे कामं असतात, कोण जप करायला लागलं, एवढ्याला रेट धापावं लागतात. महाराज म्हणायचे, बाई तू हाताने भाकरी पोळ्या करते ना, पण तोंडाने काय करते? अगं कुकर लावलं तरी नामस्मरण करावं, पोळ्या करायचं तरी नामस्मरण. एखादा डॉक्टर आला ना, तेवढंच महाराज काय करावं, सकाळी 7 वाजेपासून जे टोचायचं काम पडतं आम्हाला. पूर्वीच्या काही फार आमच्याकडे म्हणायचे लोक, डॉक्टर टोचलं का? किती गोळ्या पण टोचून घेतल्याशिवाय. तर ते म्हणायचे, इतके मला ते पेशंट तपासण्यासाठी इतका वेळ जातो. आमचे महाराज म्हणायचे, डॉक्टर तुम्ही खूप हुशार आहे, तुमच्या हाताला यश आहे, सगळं चांगलं आहे, पण एखाद्या वेळेला एखादी केस तुमच्याकडे अशी आली की तुम्हाला काय म्हणावं लागतं की आता मी माझ्या परीनं प्रयत्न केले, आता सब उपरवाले के हात. म्हणजे या जगामध्ये परमेश्वर आहे आणि बोलावल्यावर तो धावून येतो. हे समजतं सगळ्यात आधी कोणाला? डॉक्टर. असं डॉक्टरला सांगायचे, मास्टरला सांगायचे, सगळ्यांना ऐकायला लावायची. तुमच्यामध्ये कला आहे, तुम्ही जर नामस्मरण करायला लागले, आपोआप सगळ्या विद्यार्थ्यांना एकदा तरी म्हणाले. एक मनाचा श्लोक म्हणत जा, घरोघरी विद्यार्थी म्हणतील आणि तुम्ही सांगितले की मुलं ऐकतील. अशा पद्धतीनं दासबोध, अशा पद्धतीनं नामस्मरण, अशा पद्धतीनं उपासनेचं प्रेम महाराजांनी अव्याहत लावलं आणि दौरा करत होते. या दौरा करता करता महाराजांवर काय काय प्रसंग आले. एका निमित्ताने महाराजाला 7 दिवस अन्न पाण्या व्यतिरिक्त राहावं लागलं. हा सगळाही प्रसंग ऐकायचा आहे. पण उद्या ठीक आहे, सकाळी 9 वाजता तो पर्याय. राम नाम कथा गंगा, राम नाम कथा गंगा, राम नाम कथा गंगा, श्रवणे पावन करी जगा, श्रवणे पावन करी राम नाम कथा गंगा. रामदासाची माऊली आळशावर गंगा, रामदासाची माऊली आळशावरी गंगा, आळशावरी गंगा. तिशी अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद